नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी चविष्ट, झणझणीत, चमचमीत, झटपट बनवून तयार होणारी नाशिक पद्धतीने झिरकं कसं बनवायचं ते बघतोय। तर याला अजिबात कांदा किंवा टोमॅटो चिरण्याची काहीच गरज नाही, खूप सोप्या पद्धतीने तयार होते। मस्त चमचमीत, झणझणीत हे झिरकं बनवून तयार होते। तुम्हाला ही रेसिपी शिकायची असेल तर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात स्किप करून बघू नका। आणि मुळात म्हणजे तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त असं नाशिक पद्धतीने बनवलं जाणारं झिरकं आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी साहित्य पाहूया। इथे मी 4 चमचे शेंगदाणे घेतले, लसूण पाकळ्या आहे, चवीनुसार मीठ लागेल, 1 चमचा किसलेलं खोबरं घेतलं, अर्धा चमचा तीळ घेतले, एक छोटी वाटी कोथिंबीर घेतली, 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे आणि इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या आहे। आता सगळ्यात आधी मिक्सरचं भांडं घ्यायचं, यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या, त्याचबरोबर हिरवी मिरची आहे, कोथिंबीर। आता मिक्सरला याचा ठेचा करून घ्यायचा। आणि बघा इथे मी मिक्सरला लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचा ठेचा करून घेतला। आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तर सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। बघा इथं गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला। आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाण्याला छान असा खरपूस रंगावर येईपर्यंत भाजून घेऊया। बघा इथे शेंगदाण्याला मस्त असा हलकासा खरपूस रंग आला आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपल्याला किसलेलं खोबरं घालायचं आहे, त्यासोबत तीळ आहे अर्धा चमचा। छान एखादं 2 मिनिट हे मिश्रण भाजून घ्यायचं। बघा इथं मी तिन्ही जिन्नस एकत्रित भाजून घेतले। आता याला डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। तर यामध्ये हे मिश्रण घालून घेते। आता हे मिश्रण संपूर्णपणे असं थंड होऊ द्यायचं आणि नंतर मिक्सरला याची बारीक अशी पूड करून घ्यायची आहे। बघा इथं गॅसवर मी कढई ठेवली, तर यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं आणि जिरं व्यवस्थित असं फुलायला हवं। बघा जिरं मस्त फुललं आहे। आता यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे। बघा इथं कढीपत्त्याची पानं घालून घेतली। आता आपल्याला यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचा ठेचा घालून घ्यायचा, जो आधी आपण करून घेतला, आणि छान हे मिश्रण तेलामध्ये परतून घेऊया। मस्त अशी खमंग फोडणी बसते आणि सुवासही छान दरवळला याचा। तर तुम्ही यामध्ये हिंगसुद्धा घालू शकता, पण मी घालत नाही, मला हिंग नाही आवडत म्हणून। तर ही झिरकं नाशिक या भागामध्ये खूप आवर्जून केले जाते, चवीला खूप छान लागते आणि एकदम कमी त्रासात बनवून हे झिरकं लगेच तयार होते। याला अजिबात कांदा टोमॅटो न चिरता मस्त एकदम सोप्या पद्धतीने आपण हे झिरकं बनवत आहे। बघा मस्त अशी खमंग फोडणी बसली। मी इथं 3 ते 4 मिनिटासाठी व्यवस्थित हे मिश्रण परतून घेतलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, तीळ आणि किसलेलं खोबरं याचं सुद्धा मी पूड करून घेतली। बघा यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केला नाही, पूड करून घेतली अशी। आता ही पूड यामध्ये घालून घ्यायची। बघा इथं मी हे मिश्रण घालून घेतलं। आता यामध्ये हळद घालून घेते आणि फक्त 2 ते 3 मिनिटासाठी या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं हलकंसं। बघा इथं मी 2 ते 3 मिनिटासाठी मसाल्यामध्ये परतून घेतलं। यामध्ये थोडं पाणी घालते, जेणेकरून मसाला बुडाशी लागणार नाही। बघा इथं मी एखादा 2 चम्मच इतकं थोडं पाणी घालून घेतलं। आता हा मसाला व्यवस्थित असा 5 मिनिटं तरी परतून घेते। बघा इथं मी 5 मिनिटं हे मिश्रण व्यवस्थित असं परतून घेतलं आहे। खमंग सुवास दरवळला। मिक्सरच्या भांड्यात 1 गिलास पाणी घालून घेतलं, जेणेकरून हे भांडंसुद्धा धुवून निघेल। आणखी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालते। तुम्ही म्हणाल की झिरकं काय, तर झिरकं हे शेंगदाण्याचीच आमटी असते। शेंगदाण्याच्या आमटीला नाशिक या भागामध्ये झिरकं असे म्हटले जाते। तर त्याच पद्धतीने आपण कमी त्रासामध्ये होणारं झटपट असं झिरकं बनवत आहे। तर बघा इथं मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं। आता यावर झाकण न ठेवता 6 ते 7 मिनिटं आपल्याला ही आमटी खडखडून अशी शिजवून घ्यायची आहे। बघा इथं 6 ते 7 मिनिटं खडखडून अशी आमटी शिजून घेतली आहे। गॅस मंद आचेवर ठेवला होता आणि ही आमटी मस्त अशी शिजून घेतली। आता यामध्ये
चवीनुसार मीठ घालूया आणि एकदा मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता छान हिरवगार रंग आला आहे याला बघा. आणि तुम्ही याचं टेक्स्चरसुद्धा बघू शकता, कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकता. ही आमटी अशीच पातळ असते. तर याला नाशिकमध्ये झिरकं म्हणतात. तर झिरकं म्हणजे शेंगदाण्याची केलेली आमटी. तर एकदम सोपी पद्धत आहे. कांदा टोमॅटो चिरण्याची अजिबात गरज नाही. कमी त्रासामध्ये झटपट बनून तयार होते. स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर मग ही पटकन सोप्या पद्धतीने बनवलेली रेसिपी आहे आणि खायला तर खूप छान लागते. तर यासोबत गरमागरम अशी भाकरी करून मस्त चुरून खायची मजाच वेगळी येते. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता आपण गॅस करूया बंद. अफलातून सुगंध येत आहे. बोलता बोलताच माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे. भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता, छान लागते. नुसत्या सुवासाने सुद्धा तुम्ही ही आमटी करून खाल, एकदम अशी खमंग होते आणि जेवणाची चवसुद्धा वाढवते. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने गावीन मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.